ती चांगलं जिंगल 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 हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. आणि वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. जसं की तुम्हाला माहिती आहे बर्थडे होता आणि सगळ्यांनी मला विश केलं त्या हे मला बोलायचं होतं. गाईज तुम्ही सगळे म्हणता चॅलेंज व्हिडिओ चॅलेंज व्हिडिओ चॅलेंज व्हिडिओ. आज आम्ही चॅलेंज व्हिडिओ घेऊन आलो. एवढा मस्त होणार आहे ना. आम्ही पहिल्यांदा हे ट्राय करतो. बघितलं पण नाही, तिथे ते हातापैकी पण नाही घेतलं मी तरी. मतलब त्या दिवशी घेतलं होतं. माझी क्युरिओसिटी हेच नव्हती होत. म्हणलं होतं ब्लॉग मध्ये आपण हे करू. मी तर बघितलंच नाही आणि मला आता आणखीन पण नाही दाखवलंच नाही. मी तर ठेवलं आतमध्ये, बघू नको. तर गाईज सगळ्यात थँक्यू सो मच. बघितलंय मी आयुष्यात एवढं रांगोळीच्या पुढे आयुष्यात एवढ्या कधीच मला रिक्वेस्ट नाही आला किंवा कधीच मेसेज नाही आला. माझे 4-5 अकाउंट आहे. मेकअपच्या आयडीला, माझ्या पर्सनल आयडीला, आम्ही दोघे बहीण भाऊला, ब्लॉगर अकाउंटला आणि कमेंट्स तर युट्यूबला एवढं मस्त मस्त आले. गाईज थँक्यू सो मच. मी जास्त एक्सप्लेन नाही करू शकत माझ्या फिलिंग तुमच्याबद्दल, त्या विशेष बद्दल. आणि प्लॅन नाही झालं त्याच्यामुळे, मतलब खूप अचानक गोष्टी झाल्या आणि खूप चांगल्या गोष्टी झाल्या. गावाकडलं सगळं काम झालं आमचं, डॉक्युमेंटेशनचं, बँकेतलं काम झालं. बँकेतले काम तर ऐका ना. तर ठीक आहे, ऐका ना. अहो ऐका ना. तर ठरलेलं आमचं जर प्लॅन वगैरे छान सेलिब्रेशन करायचं मुंबईमध्ये कुठे बाहेर, ते नाही झालं. पण खूप चांगल्या गोष्टी झाल्या. गावाकडे काम सगळं आम्ही कम्प्लीट केलं. मतलब जे होतं शाळेतलं किंवा बँकेतलं. आणि गाईज थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांचं. छान विशेष वगैरे. आणि लवकरच आपली 100K ची फॅमिली पण कम्प्लीट होईल. आणि आता चॅलेंज मी तुम्हाला सांगतो. आज आम्ही क्लेची टॉईज बनवणार आहेत. आम्ही एका KALY असं काहीतरी होतं आम्हाला क्लाय, ते काय स्पेलिंग सोडून दे. आम्ही एका रील मध्ये बघितलं होतं की ते बनवतात आणि मजा येते. आज आपण टेस्ट करणार आहोत. लेट्स स्टार्ट गाईज. आणि हा सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगायचं की विजेता कोण ठरणार आहे. आम्ही तुम्हाला इकडे फोटोज वगैरे शेअर करतो. काय नाही गाईज, खुनवी नाही चालणार. तिने तुम्हाला खुनविलं, पण जे सच्चाई आहे ते. आणि कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचंय की कोण जिंकलं वगैरे. ठीक आहे, हे तुमच्यावर सोडून देतो आम्ही. सुपरवायझर तुम्ही आहात. हे बघा, हे कसं दिसतंय बघ ना. याचं वजन किती असेल माहिती का? काहीच नाही वजन. हातात घेऊन बघ ना. तेच मी पण हे तर वजन काहीच ना. असं वाटतं ना आपण हातामध्ये फुगा पकडलाय हवा भरून, माहिती का. हे आहे क्ले. हे 50-50 ते तसलं शेप द्यायचं. मतलब इन्स्ट्रुमेंट काय म्हणतात. म्हणजे फर्स्ट टाइमच मला कधी मी हातात हे घेतलेलं. मी कसं खेळू शकते. मी पण फर्स्ट टाइमच हे केलंय. तुझे कलर तिकडे ठेवू, माझे कलर. माझ्या कलर मध्ये एक मिसिंग आहे कलर, माहिती का. मी माझ्या मिसिंग आहे ना. काय मी माझं सगळीकडे ठेवू, तू पण ठेवून दे. मला तू जास्त तसं समजू नको. चला काही मजा येणार आहे. सगळ्यात पहिला टॉय आहे. आपण सगळ्यात पहिला इझी घेऊयात. ठीक आहे, सगळ्यात पहिला इझी घेऊयात. हे बघा, असे फ्लावर बनवायचे. आधी मला सांग तरी कसं बनवतोय. त्यातलं हे करायचं, डंग करायचं, झालं. डंग काय असतंय. मी इकडे फोटो टाकतो. येल्लो कलर. तुला जो आवडेल तो हे कर. ठीक आहे, तुला जो आवडेल तो फ्लावर चूज कर. कोणतं करणारस तू? मी हे करतो, ब्ल्यू करणार मी. आम्ही खायला ट्राय करू का. शाने खाऊ नको. ब्ल्यू नाही, पर्पल. नाही चिपकते. हा ना. दीदीने बनवलंय, घ्या बघा. तेच बनवलं, तेच मला वाटलं. गाईज मी पहिले फ्लावर बनवून पिंक वाला. ठीक आहे, एकच बनवायचं त्यातलं कोणतं पण, सगळेच नाही बनवायचे का. आणि काही तो पहिल्यांदा बनवतो जिंकेल. तसं काही नाही. ऑरेंज ऑरेंज कुठे काय माहिती यार. व्हाईट पण आहे यार. व्हाईट आहे तुझ्याकडं? नाही माझ्याकडे. नाही कसं काय. काय माहिती असणार व्हाईट यार. तू घेतलास. नाही, व्हाईट माझ्याकडे पण नाहीये. असणार तिथे आहे ना, खाली पडलाय. अयो शियन तुला तेच आठवत आहे तुला. मला माहिती ना. जास्त पण मोठं नाही बनायचं, लवकर बनवायचं. ठीक आहे गाईज, आम्हाला मजा येणार. पहिलेच आम्ही फ्लावर घेतलंय आणि ते खूप इझी आहे, खूप मस्त आहे. शेप चेंज होतोय. मग काय केलंय. लवकर लवकर त्याचा कलर मिक्स होणार नाही होणार. आणि हा, प्रत्येक डिटेलिंग तुम्ही नोटीस करायची. प्रत्येक डिटेलिंग. चिडी करायची ना, चिडी करंडी. ते चिडी करंडी काय माहिती काय असते ती. चिडी म्हणजे नाही, जर तुम्ही म्हणलं तू हारलास राहते, मग ती तिघांनी हारे चिडी करंडी करायची. तिथे शांत बस, लय नको हुशार बनवू. जास्त बघू नको माझ्याकडे. ठीक आहे, म्हणजे आपापलं बनवायचं फक्त. यार आपण इथं मध्ये काहीतरी ठेवायला पाहिजे होतं ना. तुझ्याला काय सोनं नाही लागलेलं. लागलंय. काय करशील नाही तो अंगण तोकडं करेल. मला काय गरज नाही, समजलं का. कशाची. मी आधी ऑलरेडी हुशार आहे आईच्या पोटातून आल्यापासून. होय का. म्हणजे मी आईच्या पोटातून आल्यापासून हुशार आहे, म्हणून मला तुझी
बघायची गरज नाही. तू नंतर आल्या नाही. आधी मी सगळं आईच्या पोटात खाऊन आहे. शी गुपन झालं होतं. शी आणखी वेगळं काय पण बनवायचं ठीक आहे त्याच कलर पासून मग हेच कलर मी चिवडीणार. काय एकच कलर चिवडीणार. परफेक्ट बनवायचं ठीक आहे तिथे आता माझ्याकडे बघू नको मी काही सांगतो माझी कॉम्प्युटर ट्रेन मी म्हणतो परफेक्ट बनवायचंय ते कसलं घाण बनवलं ते चालतं ठीक आहे घाण बनव चालते घाण बनव आपलं ते कुठे छोटं खाली सोनं लागलंय का ग? तिथे तुला कळत नाही ग तू लहान आहे बच्चा आहेस तू माझी बच्चा बच्चा ए बच्चा तुला काय सोन बाई का ग बाई मी सगळं 3-5 गोल बनवले आणि एखादा जागाच नाहीये आता थोडीशी जागा आहे मध्ये विअर्ड वाटायला छोटं लागलं. टाकलं मग येतं जास्त पण नाही मोठं पण नाही आणि छोटं टाकलं वेगळं नाही दिसणार. हा म्हणजे मला काय पण चुकीच सांगणार ना तू. नाही ऐक आणखी तू मोजले पुढे इथे किती बनवायचे असतील ते. नाही ऐक माहिती आणखी आणखी एक बनवा तसं पण करून आणखी बॉल बसवावं लागेल 2 बॉल बसवावं लागेल चिडी करंडी खेळायचं. चिडकी चिडकी माझी बहीण चिडकी तू हरणार आहेस पण काय पण नसतं करायचं समजलं का फालतू. झालं झालं वा कलर लय छान निवडले सगळं आता तुम्हाला सांगायचंय गाईस कोण जिंकलंय त्याच्यामध्ये असं काय तुमच्यात तुम्हाला कलर कॉम्बिनेशन नाही सगळ्या गोष्टी बघायच्या तुला कलर कॉम्बिनेशन नाही ती तू बघ काहीतरी वेळ केलंय त्यात 5 बॉल तू 6 बॉल गाईस हे बघा हे साईडला ठेवू असंच ठेवू शांत मध्ये जा. तिच्या पुढे कशाला ठेवलंय? पुढे कशाला ठेवलंय ते? पुढे कशाला? Shut up. नेक्स्ट आहे चिडी खेळते काय मला नाही शिब्या ये तू तू ये खेळायला गाईज नेक्स्ट आहे आपण हे नेक्स्ट बनवूया तू ह्यातलं कोणतं बनवू रेड ना गाईज नेक्स्ट आहे हे मशरूम आहे गाईज हे भरून ठेवावं लागेल त्यानंतर खेळायला ते दिले एकदा फोडलं ते काम असलं गेलं नंतर ते घट्ट होतं असं सिमेंट स्ट्रॉंग होतं नंतर हा माझा कुठे कसला कलर ब्राऊन आहे कोणता आहे आपण 2 कलर मिक्स करून एक कलर बनवू शकतो का तिथे हा कलर नाही माझ्याकडे मी कधी यूज केला मला नव्हतो काय यूज केला हा मी काय म्हणत त्याची यूज केला नाही ते मला थोडं ते नको चिडी नाही खेळायचं मी घातले 100 रुपये मी घातले तर बया पागल काय केलं किती म्हणतात गाय तुला माहिती का हे बनवत आम्हाला हे आठवते आमचं नाही ते काही चिपकूनच लागले होते त्याला आम्हाला लहानपणी जे दिवाळी ती कधी असायची लहानपणी आपण जे शाळेत कॉम्पिटिशन अगं पण कधी सांगायची ते आपल्या मातीच्या चुली बनवून आणायचा नाही कधी सीझन असतो कधी बघतेस तुम्हाला ह्याच्याकडे इथं बघ की इथं आहे ना तो मला काय गरज नाही तुझ्याकडे बघायची माहितीला पिवळा कलर लय आवडतं तुम्ही बघितलं स्टार्टिंगला असं ते बाबा बैल इतकं छान बनवायचे ना अख्खी शाळा फॅन व्हायची आमच्या बैलचा माहिती का आणि ते काय करायचं माहिती का आपण जर आता बनवतो ना मातीचा बैल तो उलटो बनवल्यावर नाही का वाळला तो उलटो म्हणजे तुटतो ते काय करायचं माहिती का बैल बनवून त्याच्यामध्ये ना शेण टाकायचे शेण कोणत्या माहिती का दे हे खाणं ते शेण टाकायचे कोणाच माधुरी टाकायची ना म्हणजे आमच्या गायचं माधुरी नाव होतं ना मग ते वेगवेगळ्या गायचं नाव आमच्या गायांचे नाव सांगतो गायाचे नाव सांग माधुरी लाली चित्री मुन्नी लता लता नव्हतं गाव अगं ते कारोडीच होतं त्या हिच्या नाही आपली नव्हती त्या हिचं होतं लती नव्हती का ती तांबडी मोठ्या गायचं का चित्रीचं वासरू मला लती नव्हती लिंबाखाली बांधायचो आपण छोट होतं खूप आपली मोठी गाय नव्हती तिथे होतं लती तिथे लती नाव आमच्याकडे जरशा गाय होतं जरशा चुम्मेश्वरी गाय होत्या आम्ही रोज ज्या गाय आपल्या घरात मोठे झाले किंवा हे नाही आपल्याला पाणी का लावतीस त्याला वाव तिथे मग पप्पा काय करायचे माहिती का आमच्या गाय त्या चिकलामध्ये शेण मिक्स करायचे आणि ते एकदम छान बनवायचे एवढा मोठा बैल बनवायचे आम्हाला ते झोपत पण नव्हता चुना लावायचा खिलारी बैल आणि तुम्हाला सांग का ते जे बैलाचे डोळे वगैरे आहेत ना त्याला तो बाबळीच्या बिया लावायचे आमचे पप्पा ते एकदम खरे वाटायचे डुक टू डुक खरे वाटायचे बाबळीच्या बिया मग येसन घालायचे त्याला छान ताराची वगैरे नाही घालायचे मी घालायचो बायला यायचं नसती गाय म्हशीला नसती गाई आणि एक माहिती का तुम्हाला रताफळ आणि सीताफळ बनवायला आवडतं आम्हाला काय सीताफळ आणि रामफळ सीताफळ आणि नाही ऐक ना लय कटाळायचा माहिती का सीताफळ बनवायचं कारण तिला लय गोल गोल छोटे छोटे गोटे करावं लागायचे त्याला चिपकवायला लागायचं आम्हाला कुणी बनवलेत का तुम्ही सांगा बरं कुणीतरी बनवलेत का अशी चिखलाचे फळ आयुष्यात तुमच्या
ऑफकोर्स बनवले असणार नाही का काय बोलतात ते भांडी फळं चूल गॅस तर लय बनवायचं म्हणजे आमच्याकडे गॅस पण नव्हतं तरी आम्ही चिकल्याचं बनवायचो एक डोळा बारका आणि एक डोळा मोठा झाला तर काय करू? डोळे नाही तिथं असं चौकून व्हायच्या नाही नाही डोळेच आहेत ना दोन ओके ब्रो तुला जसं जमतं तसं बनव तुझे 10 वाजले तुला ऑफिसला जायचं लगेच ऑफिसला जायचं म्हणलं की रडून येते. मला पण इथून ऑफिसला गेले की मला वाटतं जेवायचा टाइम कधी होते काय जेवायचा टाइम झाले की वाटते चहाचा टाइम कधी होते चहाचा टाइम झाला की वाटतं आता नाश्त्याचा टाइम कधी होते की नाश्त्याचा टाइम झाले की वाटते आता घरी जायचं time कधी? टाइम का होते नाही एवढंच वाट बघत असते मी बाकी मला काही नसते का म्हणजे जर बॉसनी व्हिडिओ बघितला ना मला मारेल डिंकी चिकी डिंकी चिकी डिंग 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 बाबा तुला घालून बनवायला तुला खरं सांगते अरे तो नंबर जाणार आहे झोप मी तुला बहिणीच्या नात्याने सांगायला लागले काय तुम्हाला सगळ्या शेवटी करणार ह्यात पण कोण जिंकणार आहे कोण नाही अगो बाई तू आम्ही एकदा चूल बनवली होती काय त्या चुलीवर खरोखर जेवण पण बनवलं कधी होतं. पण चूल बनवलं आणि कधी पण आम्ही त्यात जाळला होता कधी पण आम्ही तो चूल पेटवायचो छोटी छोटी सुप्राजी जायची बघ तेव्हा बनवते ना तेव्हा तिने आपल्याला शिकवली होती तिनं खरं तिडीनं जाळ होता माहिती का आणि आम्ही शेंगाची चुली बनवायचा नाही का मग त्या ट्रेन काम करायचं डाळ पण शिजायची आणि चूल शेवटी जळून पण जायची मला ते आपण दोन्ही पॅकेट उगाच फोडले माहितीये है ना गाईस तुम्ही बघून घ्या फक्त. गाईज मला माहिती ते हारली ऑलरेडी त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो माझं नाही करा. नाही नाही. हारली काहीतरी चुकीचं केलं असतं नाही, काय नाही. तू आताच नाही कर माझी मर्जी आहे. मी चित्र बघितलंय मग मी टेक्निक माझी युज करेल मी कसं पण बनवल माझी मर्जी तू बघ आधी किती घाण बनवलेला होता. हे बघा हे माझं बरं आता हे दीचं काय चुकले मी तुम्हाला सांगतो आता तुझं चुकलंय माहिती का तुझं बघ कसलं आबड धोबड दिसतंय आपण दोघं नाही तिथे हे बघा ह्यात लाल कलर दोघच कलर सेम मी म्हणतो तो गुलाबी कलर वापरला त्याच्यामुळे मी केवळ चालू म्हणतो तुझं चुकलंय मी लाल कलर वापरलाय समजलं का आणि तू पण तोच कलर वापरलाय ती गुलाबीचा वाटते काय माहिती आहे ना काय तुम्ही काय करणार म्हणजे असं हे टाका आता समजा पहिलं आपण फुल बनवलं त्याच्यामध्ये कोणाच चांगला आहे दीदी का दादा कोणा काय मशरूम बनवलं त्याच्यामध्ये कोणाचं दीदी का दादा कोणा काय गोल आहे कोणा चांगला दीदी का दादा असं सांगा आणि सगळे शेवटी मार्क द्या कोणाला दुसरं पण बनवायला चालले आणि जो पहिल्यांदा बनवाल ना तो विजेता असणार नाही हे बघा माझं गाईज छान वाटतंय माझं बघा थांब दाखव हे बघा गाईस त्याचं बघा की कसलं घाण आहे आणि माझं बघा किती सुंदर आहे माझं किती घाण आहे बाबा, seriously. गप्प आहे हे बघ ना किती सुंदर आहे आता गोगल गायला कलर ना आणि गोगल गाय बनवतो आणि सगळ्यात शेवटी एवढं अवघड आहे सगळ्यात शेवटी काय मी तुम्हाला दाखवतो हे बघा सगळ्यात शेवटी लय अवघड आहे हे आणि त्यासाठी कलरच नाही ठेवले आहे तर. आम्हाला जॉबला जायचंय बा. आता हे आम्ही गोगल गाय बनवतो फटाफट बनवतो थोडंसं कोणता कलर घेतला तू खाली मी का सांगू आता तुझी पण दोघांना सेम दिला पाहिजे ना नाही. हे घेतलास ना हे नाही कलर तो पिंक आहे बघ ना हा वाला अरे कलर तू फोटो मध्ये वेगळा दिसतोय बघ नाही नाही बरं हाच आहे तुला नसतं काय माहिती तू शांत बस तू बार काय आणि तू खरंच चिडी खेळतोस रे नाही खेळत मला खरंच असं वाटायला की मी लहान लेकरून झाले लहानच आहे त्याच्या माहिती का माझं मी तशीच म्हणतात कसं काय माहिती यार काय कसं करायचं असं माहिती मला. आणि मला सवय तशीच का म्हणते तुला हा गाई सांगावं हिला थोडस बया तू कोण लय ढुंबरा आहे तेच नाही मला पण बाई डबल मोडलं बघ जास्त वेळ नको ट्राय करू काय मग वाड्या तू किती जळतोस रे माझ्या खरंच काय एवढा जळ कुठं भाऊ कोणाचाच नसून गप्प आहे मिसाळच माझ्या नावाची लोक मिसाळ कळतं तुला काय असतं ते मला पण माहित नाही पण डंग चिकडंग वाव छान बनवलं श्यामरावणी आहे माहिती का मला शिंगुडा आवडत सॉरी मला ही आवडत काय बोललो मी शिंबुड आवडते तुला मला आवडतंय तुला आवडते मला नाही आवडत पण लय छान आहे तुम्ही पण ह्याच्यासोबत खेळा मला वाटतं तुम्ही लोक खेळत असला आम्ही गरीब आहेत आम्ही नाही खेळलो ते जळ आहे तर तुझ्यामुळे बघ माझ्यात कलर चालले तर यार माझं निघाणार चाललंय लिफ्ट निघाणार चाललंय गुलाबी आहे का रेड आहे काय माहिती दिदे कुठे तुला ती दिसते माहिती का गांडूळ 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 बाबा हे बघ वेगळा कलर गेला याच्यामध्ये तुझा जाऊ दे मीच घातल्या मग जाऊन तुला आवडायचं आता बघ काढीत बसली ती मुतावून घातलाय डंग असंच करायचं गेलं काही मला माहिती आहे तू वाटलास बरं काय गमत नाही बरं दोलिंदर म्हणलास तो मला नाही कधी म्हणलं गुलाब पाक दिल मला त्याचं लवकर होईल तो जिंकला नाही आब्या का मग अशी तू किती म्हणत होतीस तुला आवडते आपण चित्रकलेच्या स्पर्धेत किती भाग घ्यायचो
माझं नाही बसले अरे तुझ्यामुळं. शाळेत स्पर्धेत कधीच माझा नंबर नाही आला, माझा यायचा पण मला लय जोर होता घ्यायचं ना. नंबर घ्यायचा. न्यायचा घरून चाळणी न्यायचा, वाट्या न्यायचा, पराती न्यायचा, रांगोळी काढायला वगैरे. इतरला न्यायची बाबा, दुरीन खडून तिला सगळं लागायचं, दुनियातल्या सगळ्या गोष्टी लागायच्या रांगोळी काढायला. आणि काढायची काय स्वास्तीत झालं. ग बसा असं नसतं का बोलायचं स्वतःच्याच बहिणीबद्दल. मग कोणाच्या लोकांच्या म्हणीबद्दल बोलू का, येईल मला हाणायला ती म्हणते "ए, काय रे दळकुट्या यार छान पडलंय कधी हार मान माहिती का, आपलीच बहिणी शिकवते आपल्या बहिणीला. तुला येत नाही करायला म्हणून ना. तसं नाही बाबा, तुझ्यामुळे घाण करायला होतं माहिती, तू खुश राहावी म्हणून, होय. खुशी राहावी खुश. तू किती भिकार आहेस माहिती का, स्वतःच्या ह्याच्यासाठी तू काय पण बोलतोस. स्वार्थी आहे मी, स्वार्थी नाही, लाभार्थी आहे मी, लाभार्थी. जिल्हा भारती ती भारती. बापरे, मी तर लई डोळे मोठे केलेत माहिती, त्याच्या अंगापेक्षा भुका जास्त. माहिती का, हो ना. तिथे मोर बनवायचा पुढे तर किती वेळ लागेल मोराला. ते आहे, अरे ते पण बनवायचे काय, अँटीना पण बनवायचं याला. लहान लेकराला छान बनवत असतील ते, आपल्या इतकी मजा येते, लहान लेकराची मजा येत असेल. तोंडात स्माइल करायची, अशी नेळवटी करेल ना मोठी स्माइल साठी, वा नेळवटी होती याच्यावर. स्माइल नाही करत तो, मग काय करतो, करतोय रे, म्हणजे खूपच अवघड आहे. हम्म. तुझं ते बघ मागचं पडलंय असं कळलंय ते आपण करू ती, तुला काय करायचंय. डंगची कळलंय डंगची. तुम्ही बघून काय फोन मला करतोय वाजतोय रंग रंग, बस की नाम काय जाऊया मारतोय शाटर मारून गुरुम गुरुम बरुम बरुम. गोगल काय इंग्लिश मध्ये काय म्हणतो सांग. गुगल काय स्नेल, स्नेल म्हणतो स्नेल. आणि खरबुजाला काय म्हणतो सांग बरं इंग्लिश मध्ये. मी कसं सांगू तुला, सांग की. येतच नाही गपनं. माझी माझा काळा कर. माझी मामाची मुलगी बरं का, मी जगा ते विचारलं होतं बरं का, पाडा का वगैरे नाही का, किती आटी किती किंवा असं काय ते विचारलं होतं. ती म्हणजे मला माहिती, मी तुला सांगू म्हणून सांग की, माझं बघून तू शिक्षण म्हणून नाही सांग मला. लहान होती तेव्हा ती. आय एम रेडी, आय एम विनर, कारण मी लवकर बनवलंय. सगळ्यात भारी माझं. हो माय गॉड, एकामेकाची एक नाही, सगळ्यात भारी माझं आहे. दाखव की, बघ ती कुठं बघत आहे, समोर बघायला पाहिजे. वा क्यूट क्यूट बनले. तुझं तर बघायची पण इच्छा व्हायला. नको बघू ना मग. आता नेक्स्ट टाइम गाईस हे पदक बनवायचं लवकर होत. आम्हाला लाडू बदक बनवले. टांगडंग, 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 टांगडंग. बंद करणे असे पुढे पाय टाकले ते कशामुळे काय माहिती, पाय मोड तिकडे असे पुढे पाय असतील, थोडीच असतील पुढे पाय. कसं आहे हात चालते कधी तुझं, जीप चालते याच्यामुळे तुझा हात चालते माहिती का. होय. हम्म. तुला येत नाही मला करायला. वाटलं होतं मी आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे मी जिंकल, पण मी जिंकणार. मी काय निगेटिव्ह बोलतो काय माहिती, मी काय निगेटिव्ह बोलतो काय माहिती तुझ्या माझ्या. वा, असंच बोलत राहा, तुझं खूप कल्याण होईल. पण तिथे मी तुझ्यासाठी करतोय ना, जे हारतोय ना. टांग 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 टांग. दीदीला कोण अगं वेगवेगळं दिसणार आहे. नाही बरं, दिसू दे नाही, बरं. नाही, नाही, yellow color असतंय बरं. नंबर नाही काढते ना, ऐकत मला नाही पाहिजे. मग त्यांना कसं कळणार कोण चांगलं दिसते कोण नाही घाण दिसत. मग तुझा तू कलर चॉईस केला ना बा, तुझ्या इच्छेनं. नाही दोघांनी टाकलं. तुझी इच्छा तू चॉईस केली ना. अगं पण हाय चांगला होणार आपला, नाही. पण ह्याच्यामध्ये जे दिसत तेच करायचं. ना, तुला ह्याच्यामध्ये जे माझं दिसत तेच नाही चांगला करायचं. दिसणार. माझा नाही चांगला दिसणार. ह्याच्यामध्ये जे दिसत तेच माझा करायचं. नाही चांगला दिसणार. तुला काय करायचं. माझा तू जिंकशील ना, सॉरी तू हारशील ना, महाग होती ना. पण मला तुला जिंकवायचंय ना. नको मला शिकवू. का? गरज नाही तुला शिकवायची. समजलं. आधी सांगायचं मग मी हे चांगलं बनवलं असतं. काय हो अरे, किती नालायक आहे. खरंच म्हणतोय जे मी. बापरे माझे पाय बनले की मी असे रॉड बनवायला काय माहिती टाकला पोटात घुसवला डाऊन करणं. बस झालं जॉब, कधी कालच जॉब झाला तो. काय दिदे तुला त्यांचा आवाज काढतो ते सांग, त्याशी मला सांगितलं तू सांग. मी एक जणाला सांगितलं तो इतका हसायला लागला. वायपरचा, कोणत्या वायपरचा गाडीच्या वायपरचा. हा काय म्हणतो दाखव जरा. धम्मा आता नाही डोळ्यात असले धम्मा दाखव. माझ्या बहिणीच्या गाडीचं जे पुढचं वायपर असेल त्याचा आवाज काढतो. तू तू ती काढून दाखवते थांबा तुला तुम्हाला. नाही घेत बरोबर आहे. त्या दिवशी खूप छान येतो आता. हा. तुम्हाला कशाला ध्यान करून दिलं तर दिवसभर मी तसंच करीत बसतो. असं. मला वाटतं बदक लय सोपं आहे. बदक फटक करणं मी छान बनवलं, पण बदकच नाही बनवायला मला, त्याचे पायच नाही बनवायला. माझे पायाने फक्त मार खाला. या या ला 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 ला. माझ्या पायाने फक्त मार खाला ना, लय मस्त आहे माझं माझी पण. पॅन्ट काय झालं? पॅन्ट दिसते त्यांना. दिसू दे की. गाईच
टरन 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 टरन. तिचे इतके घाण झालेत ना खरंच लिटरली यार. आपण स्टोरी पण टाकायच्या इंस्टाग्रामवर असं टाकायचं हे वैष्णवीची खुलोनी आणि हे वैभवच्या. हे बघा माझं असं वाटतंय ती तिथे माहिती का ती बदक आहे आणि असं बघतोय ना ती भाग आहे माहिती इकडे बघ किती बाबा, काय पण केलं माहिती का तू. पण छान आहे माझं. हे उडून नका जाऊ बंद करणं. आता काय बी बनवतेस का तू बी 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 बेबी ताई बी बनवायची काय मी तुम्हाला दाखवलं का इकडे टाकतोच मी तसं बी वगैरे काही डंचिक डंचिक डंग डंचिक डंचिक डंग 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 टांगडंग टांगडंग टांग. झिंगी झिंग झिंगी झिंग बाबा शांत होतं ना. झिंगी झिंगी झिंग झिंगी झिंग झिंग दिदे झिंगी झिंग पुढे शिकवलं माहिती आता का तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतोस मला माहिती चांगलं. झिंगी झिंग झिंगी झिंग झिंग चिक 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 मला डिस्टर्ब नको धमना देव बघत असते. ढिंगी आजी आपली बाबूची काय म्हणायची काय म्हणायची ढिंचिंग ढिंचिंग काय ढिंगी ढिंची झिंग नाही नाही आम्हाला आठवत नाही आता बाबा, तू सांगते ना मला डिस्टर्ब नकोस करू म्हणून. गाई माझं का बेकार पणा लागले काय कारण म्हणते? तू ना स्वतःपेक्षा जास्त माझ्याकडेच लक्ष देतो. माझी बहीण आहे ना मग लक्ष ठेवते मी लय केअर करतो तिची बघा तोंडाला सांगितलं नाही तिनं असं असतंय जळतोस अगं माझ्यावर. तू हे करतोस माझी. काय बरोबर आहे नाही मग काय म्हणतो तरी त्याला ते असं म्हणत असतं. माहित पण नाही. कुणाला तरी महाग असं ठेवलेलं असतंय बघ असं कोणीतरी असं जासूशी जासूशी करतोस तू. कुठे जासूशी केली मी तुझी होय ग ए थोडा वाटी लक्षात ठेवतोस त्याचा अर्थ तू जासूशी करतोस. मायला मला एवढा टाइम आहे मला संडासला जायला टाइम नाहीये मग जा गं. चटीतच करतो मी पुढे चटण्या सगळ्या जोरात टाकते. रे, अरे एवढं पण घाण नको यार बोलत जाऊ. तुला समजतंय का माझ्यावर काय असर पडत असेल त्याचा. माझ्यावर काय बोलते ती माहिती का झिंगी झिंग झिंगी झिंग झिंगी चिक चिक झिंगी चिक चिक झिंगी झिंग चिक मला वाटतं हे नाही चांगलं होतं. मला पण तसं वाटतं तुम्ही जर बोर झालात ना तर हे मस्त आहे Mind fresh हा. करायचं. आणि हे बनवून तुम्ही ठेवू शकता घरामध्ये आठवण म्हणून नाही क्रिएटिव्हिटी छान वाटते घरात ठेवल्यावर बाई तिचे पंखच चांगले ना राहिले. मला पण माझं तो काहीच नाही म्हणत नाही ते तू बोल नको हस नको माझं बेबी आहे तुला ती आडल्ट आहे मम्मी त्याची करायला लागली तू आता कशाची बनलं असेल हे पण तिथे काय माहिती काहीतरी काय तासपासून बंद असं तिथे तुला वाचते त्यांच्यावर टाकापासून टिकाव बनवत असत सांगा कचरा. काय टाकू आहे का तुझ्यासाठी तर नाही बघ तू काय बोलतोय तू समजतंय ना. नाही तिच्या लेकरांना आणून द्या घरात. आणि त्यांची लेकर असल्यावर तू खेळत बसा. गायची पंख बसवायला जागाच नाही राहिली हो मध्ये नाही बसलं तर जमतील का टंडन. डन 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 हा मागं काय शेप उठायचं Guys. तसं नसतं ते डन 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 असं असतं इथे अगं, किती बोलतोस. मग कसं बनवायचं रे? लय अवघड आहे माहिती का? पण बनवत आपण बिया हे बघा गाय तुम्हाला ही बघून मला काय आठवलं माहिती का मला छान झाली पण तुझ्यापेक्षा माहिती का बी तर बापरे इकडून थोडंसं घाण मला झालं हे बघून वाय बॅटला. कारण मी जेव्हा जन्म होतो ना, तेव्हा माझी दिदी सगळ्या गली हिंडायची माझ्या आईला बिया झालाय असं बोलायचं सगळ्यांना काकू माझ्या आईला बिया झालाय माहिती का तुम्हाला लय छान आहे माझ्या आईला बिया असं बोलायची बस शांत मी माझी लय घाण आहे. एकदा बस किडा कलर कुठे इथं सगळा मोठाच घेतला पण मोर बनवायला होय अख्ख्याचा होय. थोडा ठेव ना बघ ती माग मग विसरायला लागणार नाही तिथे नाही ना. बघ तुला काय करायचं राव? माझं मी बघतो. शेवटी शंभर डिपूट लय बोलले अवघड आहे, बाबा बाबा ढंगची आई माझी तोच लय छान बघू नकोस काय होय बे, मला गरजच नाही तुझी काय बघायची. पण हे कसं बनवण्यासाठी अॅक्युरेट काय ए आयचं असेल ना ए आय असेल ना छान बनव ऑफिसला जायचं म्हणून नको घाण बनव मला वाटतंय की तू जिकावी म्हणून माझी माई ना होय अगं तुला येतच ना अगं माहिती का म्हणून तू माझं नाही हे करायला जाता. ते हिरवा जास्त लागणार आहे तिथे सगळ्यात सारे हिरवा तू माझी काळजी नकोस करू. माझं माइंड तू डायव्हर्ट करतो. डायव्हर्स घेते का आपण बघू नकोस माझ्याकडून पण हे कसं आहे काय माहिती. काय तुम्ही पण हे नक्की करा तुमच्या मम्मी पप्पा सोबत किंवा तुमच्या बहीण भावासोबत तुम्ही पण छान छान एन्जॉय करा. आणि कारण हे बघायला खूप छान वाटतं की आपण हे बनवलंय असं. हम्म. आणि इझी आहे एवढं पण अवघड नाही तुम्ही आरामशीर बनवू शकतो आणि आम्हाला फोटो पाठवा इन्स्टाला होय बाई, मी मोराचे पंख आम्ही story किती पण ठेवायची. बनवणार हा? हा. मी मोराचे पंख किती पण बनवणार हा. किती बनवू दोन बनवू शकतो आम्हाला फोटो पाठवायचं आम्ही स्टोरी ठेवतो त्यांची की आमच्या सबस्क्रायबरने बनवून पाठवले आम्हाला मला माहिती मोर मी छान बनवणार आहे नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला रे दगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाळी मी देते टाळी काय ग काय ग पुढं काय ग फुलं पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा काहीच येत नाही guys, काहीच येत नाही त्याला एका नाच रे मोरा नाच तुझ्या आईची शपथ आहे तुला नाच 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 मला थांबणार आहे मला हसू नको रे डिस्टर्ब नको रे करू प्लीज लय छान बनवलं तू थँक्यू दादा. आता जा, पाटा.
आधा पाधा एकच वादा आपला वैभव दादा. असं काय पण लोक आम्ही काढले आधा पाधा एकच वादा आपला वैभव दादा. गुडघ्यात गुडघा गुडघ्यात बुद्धी आपली वैष्णवी दिदी. गुडघ्यात गुडघा गुडघ्यात बुद्धी आपली वैष्णवी दिदी. तू काय करतो तुला लाज नाही वाटत स्वतःच्या बहिणीबद्दल असं बोलायला तुला नाही वाटत. तुला लाजच नाही ना माहिती का वाटकीवर का पण रात्री 12च्या पुढं संडास सगळे झोपले असते तर. मजा आली एवढी. तुला आली का रे? मी ताणलंय पैसे मला दिले. दे तुझे 50 रुपये देऊन टाकेल दे. बाथरूमला जाऊन ये आता. लागलेलं नाही तुला नंतर खायला नाही का जमणार. मला कसं समजेल तुला? कसं होतंय आता. मी तुला नीट बोलले होते तुला आता काय काय पिशवी लागली ना. मला माहिती तुला हरायचंय त्याच्यामुळे तू काय हे बिनधास्त आहेस. पण मला जिंकायचं आहे. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं और मैं वैभव हूँ. काय नाही. जो हारता है उसे बाजीगर कहते हैं. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं वैष्णवी और जो जीत के खाते हैं उनको भिखारी कहते हैं वैष्णवी. बाबा शांत बसा तू बेकार आहेस माहिती का तुला कसं माहिती का आईने सांगितलंय ना. बघितलं तुला भीक मागता निघाली कुठं मेट्रो स्टेशनला लय चांगली कमी होती माहिती का. रेल्वे स्टेशन पेक्षा मेट्रो स्टेशन चांगली गर्दी कमी होती कारण माहिती का तिथे लय मोठे मोठे माणसं येत असतात. अरे Metro. किती चांगलं आहे, seriously बाबा. मला वाटत पॉश पॉश माणसं येत असतील पॉश पॉश. आय कांट बिलीव्ह की तू एवढं तहान पण बोलू शकतोस. शिकवले कोणी मोठ्या बहिणी शिकवले माझं. गुरुपौर्णिमा माहिती दिली तुला काय पाहिजे. मला ना हं. एक खूप बांगला बघा म्हणजे हीच माझी गुरु आहे मला शिकवलंय. काय हसते आणि दातावी काढतंय गोडी खेकाळवानी खेकाळतंय. वही काय असते माहिती गोडी खेकाळ्यावानी खेकाळणे म्हणजे काय असतं माहिती का. ती शिडी खेकाळची तशी शिडी खेकाळत असते अशी तिथे हं? तर शिपीच्या खाली घाण काहीतरी आली बघ बरं कशी घाला. आपल्या संडास नाव आहे का या ब्लॉगचं संडास ब्लॉग असं आहे का श्री बाबा ती तू स्टार्टिंगला ते गेलं तसलं पिवळं पिवळं. अवघड अरे मोर किती ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघ ना. मोर पिसारा खाली पडायला लागला बरं का तर फुलवायला सांग त्याला फुलवायला सांग पाऊस टाक पाऊस पाऊस गेला जमा तू शांत बस, काय पण नको. 1 2 3 4 5 6. मला माहिती तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतोस नाही बा, माझी बहीण शिकायला पाहिजे बघा डिस्टर्ब नका करू म्हणजे पिसारा पडायला लागला म्हणून आणखी. मला वाटतं मी तर हे घालणार सळी घालायला कॉन्ट्रॅक्शन करते का पिसाऱ्यात कोणच रे तो उपास नाही राहते. मला पिवळं कलर सांगतोय हा माझा असं का नाही तुझं खाल्ला का मग स्टार्टिंग तुला तुझ्या बहिणीची इज्जत प्यारी नाही माहिती का. माझी बहीण प्यारी आहे बाबा माझी बहीण लय प्यारी समज गई. हा ब्लॉग किती तासाचा होणार आहे काय माहिती. गाईज प्लीज शेवटपर्यंत बघा बरं का कारण शेवट तुम्हाला रिझल्ट आता शेवटीच आहे या ब्लॉगचा. आणखी ते राहिले. मला आवडतं पायावर उभा राहणार आहे. मग कसं उभा राहिलं पायावर गोळा गोळा. पायावर पहिल्यांदा बनवून ठेवायला पाहिजे ते मग थोडे वाळे असते. अरे यार किती छान झालाय बघ ना माझा मोर. तुम्हाला वाटते मोर कमी ती कोंबडीचं पेंडच्या मागे पिसारा फुटला काय काय वाटते. बस शांत राहत असं नसतं बोलायचं बहिणीला. बया त्याच्या गोल गोल काय आहे काय कुठे त्याच्याची पंखा खातीस का काय आता पिवळा पिवळा तू क्यूट झाला पाहिजे पण ती मानाशी वाकडी नागावणी नागे नाही बाबा. मी एकदम मन लावून बनवले गाईच मी तुम्हाला दाखवते थांबा. कुठे गेला माझा हात गाईज हाय माझा मोर. काय सिरियसली मी विश्वासच नाही करू शकत मी एवढं क्रिएटिव्ह बनवू शकते माहिती का. गाईज माझा मोर बनवून झालाय बरं का आणि इतकं मस्त बनलाय ना फक्त एक पाय जोडायचं राहिलं दोन्ही पाय जोडायचं राहिलं पण तुम्ही मोर बघा काय सुंदर दिसतो. असं वाटतं आता जर 2 थेंब जरी पडलं ना असं उभारून नाचायला लागेल. आणि हद्दीचा मोरामध्ये नंबर काही केलं तरी पण येणार नाही किती पण सुंदर बनवला पण तिचा नंबर येणार नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो काय सुंदर दिसतोय बघा ना काय सुंदर. आहा तर दीदीनं हे बनवलंच नाही तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. हे जे आहे ना हे मोराला होतं आपलं हे बनवलंच नाही दीदीनं. मी जे मोराला काय दोष नाही तुम्ही सांगायचे सगळ्यांनी कोणाचा मोर छान आहे ते. पप्पी घ्यायची का. पागल आहेस का रे तू? हे बघ तूच बघ माझा मोर
बघायचं ही माझा मोर आणि ही दीचा मोर आहे. हिनं तसं ती डोक्यावरचा तुराच नाही पडवायला देतो. अगं तुम्ही विसरले आम्हाला, मी गडबडीत आहे, तू दिसत नाही मला. तर मी इकडे सगळे फोटो वगैरे टाकतो, दीचे एका बाजूला टाकतो, माझ्या एका बाजूला टाकतो आणि इन्फो पण टाकतो. तुम्हाला ते बारकाईने बघायचं आणि तुम्हाला नक्की सांगायचं की कोणाचा नंबर आलाय आणि कोण सगळ्यात छान बनवलं ते. चिटिंग नो चिटिंग, नो चिटिंग, नो चिटिंग. गाय आणि guys- दिसतं ना त्यांचं हे हा. करा बरं का तुम्ही, मी वाटलं एक, दोन. दोन लावतो. ऐशाने चिडी करा नाही. तर गाईज ब्लॉगला हाईप नक्की करा. कसं ब्लॉगला हाईप नक्की करा गाईज. हा ब्लॉग इथंच एंड करू आपण. नक्की कमेंट करा, लाईक करा. बाय बाय बाय. झालं संपला. गाईज लाईक करा नक्की ब्लॉगला. किस दे लवकर. झालं झालं झालं. सत्यनारायण की जय हो.